organizational structure shows who reports to whom and who is responsible for what, या दोन गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळतात. तर आता ऑर्गनायझेशनमध्ये नेमकी कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर टाइप्स आहेत हे आपण बघणार आहोत. सो लेट मी गिव्ह यू द शॉर्ट दॅट टाइप्समध्ये पहिल्यांदा आपण जो बघणार आहोत तो आहे लाईन. याला आपण मिलिटरी, ओके, लाईन, मिलिटरी ऑर स्कालर ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. ह्या पद्धतीने सुद्धा आपण तो वन बाय वन विल सी इन द डिटेल ऑल्सो. सेकंड वन इज फंक्शनल ऑर्गनायझेशन. Functional organization, and the third one is line and staff organizations. Okay, so we will see the three types of organizations. Today we will learn about that. Line, military or scholar organization. Then we have functional organization. Definitely आपल्याला functional आहे नंतर हेचे जे क्लासिफिकेशन असणार आहे ते अकॉर्डिंग टू फंक्शन असणार आहे. आणि लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन टोटली याच्यामध्ये स्टाफचं जसं डेलिगेशन केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बघायला मिळतं. ओके, सो वन बाय वन वी विल सी. द फर्स्ट वन इज लाईन अँड मिलिटरी ऑर्गनायझेशन. सो लाईन, मिलिटरी. आता मिलिटरी असं का म्हटलेलं आहे, यू नो की मिलिटरीमध्ये अगदी स्ट्रिक्टली जो काय स्ट्रक्चर आहे त्यांचा, जे काय हायर अथॉरिटीपासून बॉटम लेवलपर्यंत जे अथॉरिटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या डिफाईन केलेल्या आहेत अगदी स्ट्रिक्टली त्या फॉलो केल्या जातात. म्हणजे तिथून कुठल्याही देशामध्ये तुम्हाला इकडचं तिकडे किंवा तिकडचं इकडे बघायला मिळणार नाही. सो मिलिटरी डिपार्टमेंट जसं स्ट्रिक्टली ते स्ट्रक्चर फॉलो करतो, दॅट इज वाय ह्याला सुद्धा त्याच नावावरून ओळखलं जातं. म्हणून ह्याला अगदी लाईन, एका लाईनमध्ये इकडं पण नाही इकडं पण नाही. ओके, जसं ते डिफाईन केलेलं आहे त्याच पद्धतीने. इवन दो इट इज ऑल्सो नोन एज स्कालर. स्कालर मीन्स फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, लाईनही म्हणतो, ह्याला मिलिटरीही म्हणतो आणि ह्याला स्कालरही म्हणतो. ओके, लेट आय विल शो यू हियर CEO. देन वी हॅव here is manager, this is production manager, here we have again manager, this is marketing. Okay, then we have again here foreman, you can call it supervisor also. तुम्ही foreman म्हणा, supervisor म्हणा चालेल. इथं दोन फोरमॅन आहेत, दॅट इज फॅब्रिकेशन, इथं असेंबली, डिपेंड अपॉन द डिपार्टमेंट वाईज. ओके, देन वी हॅव इथं मार्केटिंग मध्ये पण दोन आलं बघा, सेल्स ऑफिसर. इथं सुद्धा सेल्स ऑफिसर हा A हा B. ओके, देन we have workers. Okay, ह्याच्या खाली आहेत सगळे workers. ओके, सो ह्याच्या हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धतीनं हे आपण करू शकतो. तिथं थोडं दोन्ही प्रकारचे आहे. तिथं मार्केटिंगमध्ये आहे, पहिला CEO येतो त्या ऑर्गनायझेशनचा. दॅन वी हॅव मॅनेजर्स, वेगवेगळे मॅनेजर्स अकॉर्डिंग टू डिपार्टमेंट वाईज. मार्केटिंग मॅनेजर्स, प्रोडक्शन मॅनेजर. देन वी हॅव प्रोडक्शन मॅनेजरच्या खाली फोरमॅन, सुपरवायझर झाले, त्याच्या खाली मध्ये त्याचे वर्कर झाले. सो ह्या पद्धतीनं ही लाईन ऑफ अथॉरिटी काय करते, रन करते. ओके, सो ह्याच्यामध्ये वन बाय वन आपण बघणार आहोत काय आहे लाईनमध्ये. सो क्लिअर कट पहिलं जे ह्याचं फीचर आहे की ज्या ऑर्डर्स आहेत, ओके, ते फ्लो फ्रॉम टॉप लेवल टू बॉटम लेवल. ओके, म्हणजे ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स, orders and instructions, okay, issued from
बॉटम लेवल. ओके, म्हणजे आणि ते फॉलोड बाय पीपल बिलो, जे खालची लोक आहेत ती काय करतात, ऑर्डर फॉलो करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ऑर्डर्स आणि इन्स्ट्रक्शन्स आहेत ते त्याचा जो फ्लो आहे फ्रॉम टॉप टू बॉटमच असतो, खालून वर असे कुठलेही ऑर्डर्स जात नाही. सेकंड फीचर आहे की इट इज फ्लो फ्रॉम वर्टिकली डाऊनवर्ड. ओके, फ्रॉम टॉप टू बॉटम थ्रू आउट द ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये कुठलाही डिपार्टमेंट असू दे, कुठलंही सेक्शन असू दे, ह्याच्यामध्ये जो फ्लो आहे, ओके, अथॉरिटीचा, अधिकारांचा, तो नेहमी वर्टिकली डाऊनवर्ड असतो, वरून खालीच असतो. सो ह्याच्यामध्ये अथॉरिटी जी आहे, अथॉरिटी फ्लोज वर्टिकली डाऊनवर्ड. ओके, अधिकार सुद्धा जसे ऑर्डर्स आणि इन्स्ट्रक्शन्स वरून खालीच आहे, तसं याच्यात अधिकार सुद्धा वरून खाली, वर्टिकली टू डाऊनवर्ड ह्याच पद्धतीने फ्लो होतो. त्यानंतर अथॉरिटी ज्या पद्धतीने वरून खाली वाहते, ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, याचा तिसरा फीचर आहे की त्यालाच आपण स्कालर ऑर्गनायझेशन म्हणतो. सो जर आलं व्हॉट इज स्कालर ऑर्गनायझेशन, तर स्कालर ऑर्गनायझेशन मध्ये जो फ्लो आहे अथॉरिटीचा मूव्स फ्रॉम टॉप टू बॉटम, दॅट इज कॉल्ड द लाइन और स्कॉलर ऑर्गनायझेशन. ओके, सो ॲज authority flows from top to bottom, it is also known as or called line or scalar organization. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये अथॉरिटी टॉप टू बॉटम मध्ये, म्हणून ह्याला लाईन किंवा स्कॉलर ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं. ओके, अथॉरिटी आपण सारखं अथॉरिटी करू लागले. सो ह्याच्यामध्ये जो अथॉरिटी आहे, ओके, ती क्वांटम असते, म्हणजे ती जास्त, सगळ्यात जास्त टॉपला असते आणि मग कमी 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 होत जाते. ओके, सो ॲट द टॉपेस्ट लेवल, म्हणजे हायेस्ट जी पोझिशन आहे त्याला अधिकार सगळ्यात जास्त असतात, त्याच्या खालच्याला थोडे कमी असतात आणि मग कमी 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 होत जाते. सो यू कॅन से द proportion of authority is highest at the top and reduces at each level. ओके, जसं जसं तुमची लेवल खाली येणार आहे ती कमी होत जाते. ओके, सो नेक्स्ट आपला ह्याच्यातला फीचर आहे तो म्हणजे the proportion of authority is highest at the top level and reduces to lower level. Okay, and reduces to lower level. म्हणजे ह्याच्यात अथॉरिटी अगदी वरच्या पोस्टला सगळ्यात जास्त, मग कमी मग कमी. ओके, देन ते सुपिरियर असतो. ओके, त्याचे ऑर्डर्स आणि इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते खालच्या लोकांना काय करतो, सेंड करतो. अँड जे सबऑर्डिनेट्स आहेत ते मग पुन्हा पुन्हा काय करतात, पुढं 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 ते न्यूज काय करतात, म्हणजे मेसेज आहेत ते ट्रान्सफर करत जातात. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही आहे की जो टॉप मोस्ट व्यक्ती आहे तो डायरेक्ट खालच्या व्यक्तीला सांगतो. नॉट लाईक दॅट. प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपल वाईस प्रिन्सिपलला सांगतात, वाईस प्रिन्सिपल HODना सांगतात, HOD टीचरला सांगतो, टीचर नॉन टीचिंगला सांगतो. जर एखादी इन्फॉर्मेशन अशी सेंड करायची असेल, प्रिन्सिपल डायरेक्टली नॉन टीचिंगला सांगत नाही. वन एक्झाम्पल आय एम गिव्हिंग. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो लाईन अँड ह्याचा जो स्कॉलर ऑर्गनायझेशन आहे ह्याच्यामध्ये एखादं इन्फॉर्मेशन किंवा एखादं न्यूज किंवा एखादं सजेशन काय जे काही असेल ते जर सेंड करायचं असेल, ते जर कम्युनिकेट करायचं असेल, तर ते हायर व्यक्ती आहे तो सबऑर्डिनेटला सांगतो आणि सबऑर्डिनेट मग काय करतो,
खालच्याला सांगतो, त्याच्या खाली मग खाली, असं सिक्वेन्स वाईज तो काय होतो, तो जो मेसेज आहे तो सेंड होत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटोकॉल फॉलो केला जातो की जसं जसं तुम्हाला हायरकी दिलेली आहे, जसं जसं लाईनमध्ये तुम्हाला अथॉरिटी देते त्याच अनुषंगाने तो मेसेज जाणार, आधीमध्ये कुठनंही तो जाणार नाही. ओके, सो ह्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे की इन्फॉर्मेशन फ्लोज थ्रू द लाईन अँड अथॉरिटी. जशी जशी तुम्हाला अथॉरिटी दिलेली त्या अनुषंगाने तुमची इन्फॉर्मेशन सेंड होणार आहे, त्याच्यामध्ये आधीमध्ये कुठेही तो डिफ्लेक्ट होणार नाही. ओके, सो वन्स अगेन आपण पुन्हा बघूया लाईन ऑर्गनायझेशन मध्ये काय वैशिष्ट्य. लाईन ऑर्गनायझेशन म्हटलं, मिलिटरी ऑर्गनायझेशन म्हटलं किंवा स्कॉलर ऑर्गनायझेशन म्हटलं, ते एकच लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये जे ऑर्डर्स आहेत, जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवलला फ्लो होतात. सेम अथॉरिटीचा विचार केला तर अथॉरिटी सुद्धा फ्रॉम टॉप टू लोअरलाच जाते. अथॉरिटी जसं टॉप टू लेवलला जाते म्हणूनच याला लाईन अँड स्कॉलर ऑर्गनायझेशन म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये जी एखादी इन्फॉर्मेशन जर कम्युनिकेट करायची असेल तर ती अकॉर्डिंग टू द पोझिशनच जाते, अकॉर्डिंग टू द पोझिशनच ती सेंड होते. अथॉरिटीचा प्रोपोर्शनचा विचार केला तर वरच्या व्यक्तीला सगळ्यात जास्त अथॉरिटी असते आणि अकॉर्डिंग टू द पोझिशन जसं जसं खाली येतं ते काय होतं, अथॉरिटीचं प्रमाण सुद्धा कमी 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 होत येतं. ओके, आता आपण बघूया ह्याचे थोडे ॲडव्हान्टेजेस आणि थोडे डिसएडव्हान्टेजेस. सो ॲडव्हान्टेजेस म्हटला तर इट इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. तुम्हाला कळलं असेल खूप इझी आहे, टॉप टू खाली असं त्याला काही फाटे फुटलेले नसल्यामुळे अगदी सिम्पल आहे, कळू शकतं की टॉपला कोण आहे, मध्ये कोण आहे, शेवटी कोण आहे. देन फ्लेक्झिबिलिटी आहे, इट इज फ्लेक्झिबल अँड इझी टू एक्सपांड अँड कॉन्टॅक्ट. तुम्ही अगदी वर्टिकली ते वाढवू शकताय, वर्टिकली ते कमी करू शकताय, असं आडवं आपल्याला पसरायचं नाही आहे. तुम्ही वर्टिकली त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्हाला अजून थोडी अथॉरिटी वाढवायची आहेत, अजून थोडे पोझिशन वाढवायचे आहेत, यू कॅन इन्क्रीज इट. ओके, बट वर्टिकली. तुम्हाला कमी करायचं आहे, तुम्हाला एखादं डेझिग्नेशन कमी करायचं आहे, एखादं डिपार्टमेंट कमी करायचं आहे, यू कॅन कट इट ऑफ. ओके, सो इट इज फ्लेक्झिबल. देन फिक्स्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी आर फिक्स्ड, म्हणजे त्याच्यामध्ये असं कुणी म्हणायला नको की मला कन्फ्युजन झालंय, मला काही कळलेलं नाही, मला काय करायचं आहे. नॉट लाईक दॅट. प्रत्येकाला त्याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी त्या अगदी क्लिअर कट माहीत असतं. क्लिअर डिव्हिजन ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी त्यात दिली जाते. मिलिटरीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुठले मिलिटरीला जे एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं सेम त्यालाच आपण लाईन ऑर्गनायझेशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्या ड्युटीज माहीत असतात, प्रत्येकाला आपल्या अथॉरिटीज माहीत असतात, रिस्पॉन्सिबिलिटी कोण कुणाला कसं जबाबदार आहे हे सुद्धा तिथं माहीत असतं. ओके, दॅन युनिटी ऑफ कमांड अँड बेटर डिसिप्लिन. मिलिटरीचं डिसिप्लिन तर सांगायलाच नको तुम्हाला. सो त्याच टाईपचं डिसिप्लिन आपल्याला ह्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळतं. त्याच्यामध्ये कुठलंही कमी जास्त असं काही नाही आहे. डिसिप्लिन इट हॅज टू बी मेंटेन. ओके, सो डिसिप्लिन मिळतं. युनिटी ऑफ कमांड आपल्याला बघायला मिळते की एक व्यक्ती एका व्यक्तीसाठी जबाबदार असतो, एकच बॉस. हा बॉस आहे, त्याच्याखाली तो आहे, त्याच्याखाली तो आहे, त्याच्याखाली तो आहे. 17 बॉस तिथं दिलेले नाही आहेत. सो वन मॅन इज रिस्पॉन्सिबल टू वन अथॉरिटी मेंबर. देन क्विक डिसिजन होतात. ओके, इट इनकरेजेस स्पेशली ॲक्शन, म्हणजे स्पीडी ॲक्शन अगदी फास्ट होतात. एकच व्यक्ती एकच बॉस आहे, तो पट डिसिजन घेतो, दुसऱ्याला सांगतो, दुसरा डिसिजन घेतो, तिसऱ्याला सांगतो. सो त्याच्यामध्ये कुठलंही डेलिगेशन म्हणजे डिले होत नाही आहे. सो क्विक डिसिजन तिथं घ्यायला मदत होतात. आता हा ॲडव्हान्टेजेस. आता प्रत्येक गोष्ट ॲडव्हान्टेजेस घेऊन आली तर काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहे त्याचे. सो पहिला त्याचा डिसएडव्हान्टेज लॅक ऑफ स्पेशलायझेशन. इथे तुम्हाला स्पेशलायझेशन असं काही बघायला मिळणार नाही की तो व्यक्ती त्याच्यामध्ये परफेक्टच असेल असं आपण सांगू शकत नाही. एकच लाईन आहे, एका लाईनमध्ये काम करायचं आहे म्हटल्यावर स्पेशलायझेशनला तिथं वाव नाही आहे. देन ओव्हरलाईन ऑन सुपिरियर डिसिजन. आता डिसिजन क्विक होतात मान्य आहे, पण डिसिजनवर डिपेंड राहावं लागतं. जोपर्यंत वरचा व्यक्ती डिसिजन देत नाही तोपर्यंत खालच्या व्यक्तीला हालचाल काहीच करता येत नाही. सो टोटली त्याला पूर्णपणे त्याच्या डिसिजनवरच डिपेंड राहावं लागतं. त्याच्यानंतर इट ओव्हरलोड झालं फ्यू एक्झिक्युटिव्ह. आता कसं होतं, डिसिजन वरच्या व्यक्तीनंच घ्यायचं म्हटलं त्याच्यावर थोडंसं कामाचं ओझं येतं, त्याच्यावर थोडं बर्डन येतं, त्याच्यावर थोडं ओव्हरलोड होतो. कारण ओव्हरऑल त्याच्यावर डिसिजन त्यानंच घ्यायचं आहे, त्याच्या डिसिजनवरच बाकीची कालची लोक काम करणार आहेत. थोडंसं त्याला हॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. देन
स्ट्रक्चरमध्ये हा थॉट प्रोसेस रन करतो. देन इनॲडिक्वेट कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जितकं व्हायला पाहिजे तितकं फ्लोलेसली होत नाही ह्याच्यामध्ये. जेवढ्या कामापुरती आपण म्हणतो ना तेवढंच, जितकं सांगितलंय तेवढंच. सो ह्याच्यामध्ये फ्लोलेसली, कारण खालून वर आपल्याला काही ऑर्डर इन्स्ट्रक्शन ओपिनियन्स आपण देऊ शकत नाही. फक्त जे इन्फॉर्मेशन फ्लो होणार आहे तर टॉप टू बॉटमच होणार. खालच्या व्यक्तीला एखादं जर काय सांगायचं असेल ओपिनियन थॉट, ही डझंट हॅव एनी चान्स. सो दॅट इज वाय कम्युनिकेशन थोडंसं कमी होतं. आणि कम्युनिकेशन कसं आहे बघा, वरून खाली होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणते की डायरेक्टली वरचा व्यक्ती खालच्या व्यक्तीला सांगणार नाही, तो अगदी स्टेप वाईज येणार आहे. मग ह्याच्यामुळे काय होऊ शकतं, कम्युनिकेशन डिले होण्याची शक्यता जास्त असते. कम्युनिकेशन पोहोचेपर्यंत वेळ होऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे असं गावभर बातमी हिंडून आले की त्याच्यामध्ये बदल होतातच. एक शब्द इकडचा तिकडं होतो आणि ते अगदी योग्य पद्धतीने तिथं मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचेलच ह्याची थोडी शक्यता आपल्याला कमीच असते. सो हे थोडेसे त्याचे डिसएडव्हांटेज. अदरवाईज रिगार्डिंग द डिसिप्लिन अँड दिस इज द बेस्ट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बिकॉज अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअर कट डिफाईन आहे, कोण कुणाला जबाबदार आहे हे माहीत आहे. त्यामुळे हे ऑर्गनायझेशन थोडंसं आपण डिसिप्लिनली बघितलं तर दिस इज वेल अँड गुड. सो पहिला आपला जो स्ट्रक्चर आहे लाईन, त्याला आपण मिलिटरी और आपण स्कालर ऑर्गनायझेशन म्हणतो. ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळं टॉप टू लेवल, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. टॉप टू लेवल फ्लो होतो. अथॉरिटी अधिकार असू दे टॉप टू लेवल, ऑर्डर इन्स्ट्रक्शन असू दे टॉप टू लेवल. अधिकार जास्त कुणाला, वरच्या व्यक्तीला, कमी 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 येत जातं. हे ह्यालाच आपण लाईन, मिलिटरी किंवा स्कालर ऑर्गनायझेशन म्हणतो. नेक्स्ट आपलं आहे ते फंक्शनल ऑर्गनायझेशन. अगदी सोपं समजण्यासाठी म्हणजे फंक्शनल ऑर्गनायझेशन. ओके, व्हॉट इज फंक्शनल ऑर्गनायझेशन? फंक्शन्स म्हणजे ह्याची जी विभागणी होते, ह्याचा जो स्ट्रक्चर तयार होतो तो तयार होतो त्या फंक्शन्सवर. जे जे फंक्शन्स रन केले जातात त्याच्यावर हा डिपेंड असतो. लेट मी क्लिअर यू वन एक्झाम्पल. सी इथं आहे आपलं हेड ऑफिस. ओके, मग आता आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. पहिलं आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट, देन वी हॅव मार्केटिंग डिपार्टमेंट, then we have finance department, then we have workers. Okay, then again we have plan number 1. जसं आपण म्हणतो आपल्याला अल्टरनेटिव्ह प्लॅन सुद्धा आपण तयार करून ठेवलेले असतात. सो प्लॅन नंबर 1 आहे इथं आणि इथं आहे प्लॅन नंबर 2. ओके, इमर्जन्सीसाठी आपण प्लॅन नंबर 1 आणि प्लॅन नंबर 2 तयार करतो. सो प्लॅन नंबर 1 आणि प्लॅन नंबर 2 हे दोन्ही पण तयार आहेत. हे दोन्हीकडे फ्लो होणार आहे. जसं आहे ते नाही तर ते नाही तर ते आणि ते नाही तर ते. म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत अकॉर्डिंग टू द प्लॅन नंबर 1 ला पण लागू होतात, प्लॅन नंबर 2 ला पण लागू होऊ शकतो. ओके, सो अगेन मग ह्याच्यामध्ये प्लॅन नंबर 1 मध्ये मग पुन्हा सगळे आले. प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, आणखी वर्कर डिपार्टमेंट. ओके, अगेन प्लॅन नंबर 2 मध्ये सुद्धा तसंच आलं. प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, वर्कर डिपार्टमेंट. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की फंक्शन, आता बघा इथं प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळा केलाय, मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळा केलाय, फायनान्सिंग डिपार्टमेंट वेगळा केलाय, पर्सनल डिपार्टमेंट वेगळा केलाय. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार केलं जातं ते फंक्शनवर केलं जातं. जसं जसं काम आहे तसं तसं डिपार्टमेंट तयार केलं. प्रोडक्शन आहे तर ते प्रोडक्शनचं डिपार्टमेंट वेगळं केलेलं असतं. फायनान्शियल डिपार्टमेंट आहे ते वेगळं केलेलं असतं. म्हणजे कामाच्या स्वरूपावर इथं ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर तयार केलं जातं. सिंपल आहे. तर ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, ओके, इट इज क्रिएटेड बाय ग्रुपिंग. ओके, इट इज क्रिएटेड बाय ग्रुपिंग various activities. Okay, of organization. ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचं जेवढं काम आहे ना
त्याची विभागणी केली जाते एक छोट्या छोट्या ग्रुपमध्ये. ओके, पूर्ण काम जे काम प्रोडक्शनच्या खाली येणार आहे ते ज्या ऍक्टिव्हिटीज प्रोडक्शनच्या खाली डिपार्टमेंटच्या खाली येणार आहे ते प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये टाकले जातात. ज्या ऍक्टिव्हिटीज फायनान्स डिपार्टमेंटच्या खाली येणार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये टाकले जातात. सो असे कामाची पूर्ण विभागणी अगदी ग्रुपिंग मध्ये केले जाते. ओके, म्हणजे याची ओळखच तुम्ही या पद्धतीनं करू शकता. दुसरं, जो फंक्शनल एरिया आहे त्याला एका स्पेशलिस्टच्या अंडर दिलं जातं. ओके, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट दिलेलं त्याला प्रत्येक डिपार्टमेंट एक स्पेशलिस्ट दिला जातो जो एक्सपर्ट असतो, म्हणजे त्याला आपण मॅनेजर म्हणतो. ओके, स्पेशलिस्ट दिला जातो म्हणजे एक हेड दिला जातो. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे त्याला प्रोडक्शन मॅनेजर आला, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे त्याला मार्केटिंग मॅनेजर आला, फायनान्शियल डिपार्टमेंट असेल फायनान्शियल मॅनेजर आला. म्हणजे प्रत्येक फंक्शनल एरियाला एक स्पेशलिस्ट तिथं नेमला जातो. ओके, सो ईच फंक्शनल एरिया is given under a charge of specialist. ओके, ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, मॅनेजर म्हणू शकता. प्रत्येक मॅनेजरच्या अंडर हा डिपार्टमेंट दिला जातो. देन हा जो ह्याच्यामध्ये जे ऑर्डर्स आणि इन्स्ट्रक्शन्स दिले जातात, ओके, त्याला जे ऑर्डर्स आहेत ते मॅनेजर्स कडून येतात. म्हणजे भरपूर फ्रॉम फंक्शनल स्पेशलिस्ट कडून त्याला ऑर्डर्स घेत जातात. म्हणजे प्रत्येक फंक्शनल डिपार्टमेंटमध्ये, आता प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, ओके, त्याच्यामध्ये जे कामगार आहेत त्यांना जे इन्स्ट्रक्शन येणार आहेत ते सुपिरियर्स कडून येत नाही. ओके, त्यांना जे इन्स्ट्रक्शन्स येतात ते ह्या मॅनेजर्स कडून येतात, त्या स्पेशलिस्ट कडून येतात. ओके, त्यासाठी तो मॅनेजर तिथे काय केला जातो, नेमला गेलेला असतो. म्हणजे द सबऑर्डिनेट्स रिसीव्ह ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम द स्पेशलिस्ट. त्यांच्याकडूनच त्याला काय दिले जातात, ऑर्डर्स दिले जातात. ओके, सो आता ह्याचे तोटे आणि फायदे काय आहेत आपण बघूया. ओके, मी पुन्हा एकदा तुम्हाला फंक्शनल ऑर्गनायझेशन समजावून सांगते. फंक्शनल ऑर्गनायझेशन इज टोटली स्ट्रक्चराइज्ड डिपेंड अपॉन द डिव्हिजन ऑफ फंक्शन. म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, कामाच्या स्वरूपावर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तयार केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढं काम आहे ते वेगवेगळ्या फंक्शनच्या खाली डिपार्टमेंटच्या अंडर एकत्र केले जातात आणि मग त्याला काय केलं जातं ते नाव दिलं जातं. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही आता तयार केलेले आहे डिपार्टमेंट प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्सिंग, तर त्याला प्रत्येक ग्रुपिंगला काय करतो, एक स्पेशलिस्ट दिला जातो ज्याला आपण मॅनेजर म्हणतो. प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल तर प्रोडक्शन मॅनेजर. ओके, त्या पद्धतीनं. आणि त्या अंडर जी लोक काम करणार आहेत किंवा त्या एरिया, ज्या फंक्शनल एरियामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये जी लोक काम करणार आहेत त्यांना जे ऑर्डर्स दिले जातात त्या या स्पेशलिस्ट कडूनच दिल्या जातात. त्याला इतर कोणी तिथं म्हणजे तुम्हाला मेन्शन करून सांगते की सबऑर्डिनेट्स receives orders from managers. इकडून तिकडून कुठं ना कुठं डायरेक्ट त्यांना तिथूनच ऑर्डर्स दिल्या जातात. आता ह्याचे फायदे काय आहेत. ओके, पहिला फायदा, आता हे अकॉर्डिंग टू द फंक्शन केल्यामुळे स्पेशलायझेशन आलंच. म्हणजे अकॉर्डिंग टू स्पेशलायझेशनच तुम्ही त्याचं केलं, म्हणजे प्रोडक्शन, मार्केटिंग, ते स्पेशलायझेशन अनुषंगानेच तुम्ही विभागणी केली. त्यामुळे जे क्वालिटी ऑफ वर्क आहे ते अगदी सुपिरियर पद्धतीचं इथं काम होणार आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये प्रोडक्शन करणारेच लोक असणार आहेत, फायनान्स डिपार्टमेंटमध्ये तीच लोक असणार आहेत ज्यांना फायनान्शियल जमतं, मार्केटिंगमध्ये तीच लोक असणार आहेत ज्यांना मार्केटिंग चांगलं जमतं. म्हणून क्वालिटी ऑफ वर्क सुपिरियर असणार आहे. देन स्पेशलायझेशन असल्यामुळे आणि स्टँडर्डायझेशन असल्यामुळे प्रोडक्शन जास्त होणार आहे. मास प्रोडक्शन, अगदी तुफान प्रोडक्शन करू शकता तुम्ही. देन वेस्टेज ऑफ मॅन पॉवर, वेस्टेज ऑफ मटेरियल, वेस्टेज ऑफ मशिनरी अवर्स. ओके, मशीनवर काम करण्याचे जे तास आहेत ते सुद्धा काय होणार, कमी होणार आहे. कारण तुम्ही स्पेशलाइज्ड व्यक्ती घेतलाय. ओके, आणि तुम्हाला एक एक्सपर्ट दिलेला आहे, तुम्हाला एक स्पेशलिस्ट दिला आहे, त्याला आपण मॅनेजर म्हणतो. ओके, तुम्हाला एक स्पेशलिस्ट दिल्यामुळे, तुम्हाला एक मॅनेजर दिल्यामुळे ह्या गोष्टींचा काय होणार आहे, अगदी कमी वापर होणार आहे, वेस्टेज जास्त होणार नाही, कारण तुम्ही एक्सपर्टच्या अंडर काम करत आहात. देन यू हॅव अननेसेसरी ओव्हरलोडिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असणार नाही आहे. जसं काय
ऑर्गनायझेशनमध्ये होतं की एक व्यक्ती भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी खाली 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 एकाच डिपार्टमेंटला देत असं नाही. तिथं डिपार्टमेंट वाईज असल्यामुळे त्या व्यक्तीला त्याच डिपार्टमेंटचं रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ओके, बाकीच्या लोकांचं तिथं रिस्पॉन्सिबिलिटी काय वेगळं. तुम्हाला मार्केटिंगचं प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात तर तुम्हाला प्रोडक्शन डिपार्टमेंटचीच रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. तुमच्यावर फायनान्शियल डिपार्टमेंटची जबाबदारी टाकली जाणार नाही, त्यामुळे ओव्हरलोड तिथं होणार नाही आहे. तिसरा, क्लॅरिटी आहे फंक्शनिंग आणि ह्याच्यामध्ये. ओके, काम करत असताना अगदी क्लॅरिटी असणार आहे. आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे, अगदी क्लिअर कट माहिती आहे आम्हाला इथंच एवढंच काम करायचं आहे, त्यामुळे ड्युप्लिकेशन वगैरे इथं काय होण्याची काय शक्यता कमी आहे. याचे फायदे आहेत. तोटे आपण बघूया. तर तोटे काय आहेत. ॲज लाईन वर्कर्स कसं आपलं स्किल्स वगैरे वापरतात ते त्यांच्यामध्ये जे अगदी डिसिप्लिन वगैरे पद्धतीने जे करतात, इथं आपण काय करतोय, इथं इनिशिएटिव्ह कॅनॉट बी युटिलाइज. इथं आपण एक्सपर्ट दिल्यामुळे काय होतं, आपण आपले स्किल आणि जे हे यूज करू शकत नाही, बिकॉज वी हॅव टू लिसन टू एक्सपर्ट. आपल्याला स्पेशलिस्ट दिलेलं आहे तर आपल्याला त्याचंच ऐकायला लागणार आहे. ओके, देन it is very difficult to fix the responsibility to each and every foreman in case something goes wrong. जर आता बघा आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ओके, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आपण काम केल्यामुळे काय होते, भरपूर लोक काम करणारे. सो एखादं जर काही चुकलं तर नेमकी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण, हे थोडंसं अवघड जाते की नेमकी त्याच्यासाठी जबाबदार कुणाला धरायचा, हे तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. देन वर्कर्स विल ऑलवेज बी कन्फ्युज अबाउट द अथॉरिटी अँड ॲक्टिव्हिटी ऑफ ईच एक्सपर्ट. आता जसं तुम्हाला सांगितलं की त्यांना स्पेशलिस्ट दिले जातात, तर थोडंसं कन्फ्युजन वर्कर्समध्ये होऊ शकतं की नेमकी कुठल्या एक्सपर्टचं ऐकायचं आणि कुठल्या नाही ऐकायचं. तर हे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अमंग फंक्शनल एक्झिक्युटिव्ह अँड सबऑर्डिनेट्स. जे एक्सपर्ट्स आहेत आणि जे वर्कर्स आहेत, जे सबऑर्डिनेट्स आहेत, जे फोरमॅन आहेत, त्यांच्यामध्ये थोडंसं काय होऊ शकतं, कोऑर्डिनेशनची कमतरता येऊ शकते. तिथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. कोऑर्डिनेशन जर त्या दोघांमध्ये नाही राहिलं तर मात्र तिथं थोडंसं कन्फ्युजन येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसएडव्हान्टेज म्हणजे तुम्ही एक्सपर्ट हायर करताय, तुम्ही स्पेशलिस्ट हायर करताय, त्याचा वेगळा खर्च ऑर्गनायझेशनला झेलावा लागतो किंवा द्यावा लागतो, त्याचा पगार पाणी द्यावा लागतो, कारण तुम्ही एक्सपर्ट तिथं आणून बसवलेला आहे. तुम्ही एक्सपर्ट बसवल्यानंतर त्याचं पेमेंटसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओके, तर हे त्याचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता हा जो फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे, ओके, हा ॲप्लिकेबल कुठं होतो, तो फंक्शनल ऑर्गनायझेशनचा हा स्ट्रक्चर आहे मोस्टली लार्ज कंपनीजमध्ये काय होतो, ॲप्लिकेबल होतो. जिथं लार्ज कंपन्या आपल्याला आहेत, मोठमोठ्या व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगच्या आहेत कंपन्या, किंवा त्यानंतर एखादं मोठं केमिकल ब्रांच असेल, तर ज्या मोठ्या कंपन्या आहेत तिथंच हा फंक्शनल ऑर्गनायझेशनमध्ये जिथं काम भरपूर आहे, जिथं विभागणी आपण करू शकतो, तिथेच हा फंक्शनल ऑर्गनायझेशन काय करू शकतो, अप्लाय होऊ शकतो. ओके, रिगार्डिंग द लाईन ऑर्गनायझेशन होतं ते आपण मोस्टली कापड इंडस्ट्रीज, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहेत, स्पिनिंग इंडस्ट्रीज आहेत, देन आपल्याकडं पेपर, ऑइल रिफायनिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथं लाईन ऑर्गनायझेशन वर्क करू शकतं. आणि मोठ्या कंपनीसाठी आपल्याला काय कुठलं ऑर्गनायझेशन घ्यायचं आहे, आपल्याला फंक्शनल ऑर्गनायझेशनच तिथं युटिलाइज करावा लागणार आहे. नाउ मूव्हिंग टू द लास्ट वन जे आपलं आहे तो म्हणजे आपण बघितलं होतं लाईन ऑर्गनायझेशन. ओके, त्याला आपण लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. आता हा लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन आहे, ह्याच्यामध्ये दोन्हीचे फायदे आहेत. म्हणजे लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये लाईन पहिला जो होता लाईन ऑर्गनायझेशन त्याचा पण फायदा आहे, आणि दुसरा फंक्शनल ऑर्गनायझेशनचे पण त्याच्यामध्ये आपल्याला काय येतात, ॲडव्हान्टेजेस बघायला मिळतात. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा तिसरा. ओके, दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा तिसरा. ओके, कसं आहे नाव, कसं आहे याला, लाईन अँड staff organization. Okay, so it has advantages of both. Okay,
लाईन अँड फंक्शनल ऑर्गन, दोन्हीचेही काय आहे याच्यामध्ये फायदे तुम्हाला बघायला मिळतात. सो ह्याच्यामध्ये जी अथॉरिटी आहे जी फ्लो करते डाऊन टू द म्हणजे डाऊनपर्यंत जाते, जसं लाईनमध्ये होतं. ओके, त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये अथॉरिटी फ्लोज डाऊन द चेन ऑफ कमांड. जसे चेन ऑफ कमांड आहे त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये काय होतं, अथॉरिटी फ्लो होतो. ओके, सो लाईन अथॉरिटी फ्लोज डाऊन द चेन ऑफ कमांड. जशी तुमची चेन ऑफ कमांड आहे त्या पद्धतीनं टॉप टू बॉटम तुमचं काय होणार आहे, अथॉरिटी फ्लो होत राहणार आहे. दॅन सुपिरियर आहे जे लाईन एक्झिक्युटिव्स आहेत त्यांचं जे कंट्रोल आहे ते सबऑर्डिनेट्सवर राहणारच आहेत. देन यू हॅव अथॉरिटी फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम. इट डज इन द, जसं होतं तर तसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये जे एक्झिक्युटिव्ज आहेत, जे टॉपची लोक आहेत त्यांचा जो कंट्रोल असणार आहे तो खालच्या लोकांवर अगदी योग्य पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा असणार आहे. स्टाफ अथॉरिटी इज द राईट टू ॲडवाइस और कन्सिल दोज विथ लाईन अथॉरिटी. ओके, आता तो ह्याच्यामध्ये आपण स्टाफ म्हणतो, स्टाफ म्हणजे ह्याच्यामध्ये स्टाफला अथॉरिटी असणार आहे की ते ॲडवाइस सजेशन वगैरे देऊ शकतात. ओके, ह्याच्यामध्ये मेन पॉईंट असा आहे की जो स्टाफ नेमला जातो, एक वेगळा असा आपण म्हणतो ना लीगल ॲडवायझर, हा लीगल ॲडवायझर नेमला गेलेला आहे. ओके, ह्याचं काम आहे वेळोवेळी जेव्हा गरज लागणार आहे तेव्हा ॲडवाइस करणं. सो दॅट इज अ सिम्पल वे मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं की स्टाफ हॅज द अथॉरिटी, म्हणजे तिथं त्या स्टाफला काय आहे, अधिकार दिले गेले आहेत की ज्यावेळी ॲडवाइसची गरज लागणार आहे, ओके, किंवा काउन्सिलिंगची गरज लागणार आहे, ती लोक तिथं येऊन तुम्हाला काय करतील, त्या लाईन अथॉरिटीमध्ये म्हणजे ह्या लाईन जी चेन आहे त्याच्यामध्ये येऊन तुम्हाला ॲडवाइस आणि काउन्सिल करतात. जसं मी एक्झाम्पल सांगितलं, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय पण तुम्ही एक लीगल ॲडवायझर ठेवलेला आहे. तो लीगल ॲडवायझर जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला काउन्सिलिंग करेल, तेव्हा तुम्हाला ॲडवाइस देईल. ओके, सो दॅट इज द लाईन. ही लाईन अथॉरिटी पहिला जो आपला होता ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, लाईन, स्कालर, मिलिटरी, त्याच पद्धतीने फ्लो होतो. टॉप टू बॉटम मध्ये अथॉरिटी आहे. एक्झिक्युटिव्ह जे टॉपची लोक आहेत ते खालच्या लोकांवर कंट्रोल करतात. पण जेव्हा त्यांना एखादी ॲडवाइसची गरज असेल, काउन्सिलिंगची गरज असेल, मग तिथं येतो स्टाफ अथॉरिटी. मग येतो तिथं स्टाफ अथॉरिटी. ओके, staff authority is the right to advise or counsel. Okay, counsel. म्हणजे जर ह्या लोकांना कधी वरच्या लाईन अथॉरिटी मधल्या लोकांना जर जी चेन ऑफ कमांड जी चालू आहे ह्यांना जेव्हा गरज असेल काउन्सिलिंगची ॲडवाइसची, तेव्हा हे जे स्टाफ अथॉरिटी जे नेमलेलं आहे ती लोक येऊन काय करू शकतात, त्यांना ॲडवाइस किंवा काउन्सिलिंग करू शकतात. ओके, आता ही जी स्टाफ अथॉरिटी आहे, ही जी लोक आहेत ना स्टाफ अथॉरिटी, हे ना बाकी कुठले अधिकार नसतात. हे ना ऑफिशियली तिथं त्यांच्यामध्ये लुडबुडायचे त्यांना अधिकार नाही आहेत. चेन ऑफ कमांडमध्ये ते अधिकार त्यांना दिलेले नाही. हे ना अधिकार फक्त कसले आहेत, हां, ज्यावेळी त्यांना गरज लागेल तेव्हा तुम्ही यायचं, ॲडवाइस द्यायचं, सजेशन द्यायचं. ओके, दे आर एम्प्लॉईड ओनली, त्यांना फक्त तिथे का ठेवलं जातं, दे आर ओनली एम्प्लॉईड टू गिव्ह देअर ॲज अ एक्सपर्ट म्हणून ते काम करतात, टू गिव्ह देअर ॲडवाइस. जिथं प्रॉब्लेम आला ते प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करून ते ॲडवाइस देण्यासाठी त्यांना इथे ठेवतात. अदरवाईज त्यांना ह्या लाईन ऑफ अथॉरिटीमध्ये कुठलेही अधिकार नसतात. ना स्टाफ अथॉरिटीला ह्याच्यामधले कुठलेही अधिकार नाही आहे. त्यांनी इथं काही लुडबुडायचं नाही आहे. त्यांनी फक्त जेव्हा गरज लागेल तेव्हाच त्यांना काय द्यायचं आहे, ॲडवाइस किंवा काउन्सिलिंग करायचं आहे. अदरवाईज दे डोंट हॅव एनी वर्क. ओके, इथे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. बघा इथं प्रेसिडेंट, ओके, इथं प्रेसिडेंट आलेले आहेत. देन वी हॅव इथं वाईस प्रेसिडेंट आहे, इथं वाईस प्रेसिडेंट आहे, इथं वाईस प्रेसिडेंट आहे. अकॉर्डिंग टू द डिपार्टमेंट म्हणून लाईन म्हणू शकता. ओके, हेड. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला प्रत्येकाच्या खाली तुम्ही म्हणू शकता इथं सुपरवायझर आहे. ओके, इथं सुपरवायझर आला, इथं सुपरवायझर आला, इथं सुपरवायझर आला. सो हे लाईन ऑफ अथॉरिटी आहे. ही लाईन ऑफ अथॉरिटी आहे. ओके, प्रेसिडेंट आहे,
आहेत, त्याच्याखाली व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्याच्याखाली तुमचे सुपरवायझर आहेत किंवा अजून काय काय असेल। मग ह्याच्यामध्ये इथं जो आहे एक लीगल ॲडवायझर आहे, इथं कोण आहे, लीगल ॲडवायझर आहे। आता हा इथं मी तुम्हाला डॉटेड लाईनला दाखवते। हा लीगल ॲडवायझर प्रत्येक ह्याला जोडला गेलेला आहे, ओके। म्हणजे काय आहे, हा लीगल ॲडवायझर स्टाफ अथॉरिटी आहे, हे जे आहे बाकीचं की लाईन अथॉरिटी आहे आणि हा जो आहे हा स्टाफ अथॉरिटी आहे। म्हणजे हेचं काम सुरळीत चाललंय, प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट यांचं काम सुरू। पण समजा ह्यांना एखादा प्रॉब्लेम आला तर हा व्यक्ती इथं नेमलेला आहे लीगल ॲडवायझर, ह्याचं काम आहे ह्याला काउन्सिलिंग करणं, ॲडवायझर। पण ह्याला बाकीचे कुठले कमांड नाही, त्याला बाकीचे कुठले अधिकार, तिथले कुठलेही अधिकार ह्या व्यक्तीला दिलेले नाहीये। इथं ह्याच्या कामामध्ये त्यांनी काही बोलायचं नाही, फक्त इथं जे ह्याची रिक्रुटमेंट केलेली आहे किंवा ह्यांना जे एम्प्लॉय केलेलं आहे, ह्यांना जे ते सिलेक्शन केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे, फक्त ह्यांनी आपलं लीगल ॲडवायसिंग द्यायचं, त्याच्यासाठी फक्त त्याला पगार मिळतो। अदरवाईज ह्या लाईनमध्ये ह्याचं काही काम नाही, ओके। आय थिंक तुम्हाला कळलं असेल लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे काय असतं। आता ह्याचे फायदे काय आहेत बघा, ओके। अगदी स्पेशलाइज स्टाफ हा लीगल ॲडवायझर एक्झाम्पल, ओके। हा असल्यामुळे काय, त्यांना बाकीची कुठली भीती नाही की आम्हाला कुठला प्रॉब्लेम आला तर आमचं काम थांबेल, एक्सपर्ट आहे तिथं, स्पेशलाइज व्यक्ती आहे म्हणून थोडंसं कसं आहे 24 तास त्यांना तो अवेलेबल आहे तिथं, त्यामुळे कुठला प्रॉब्लेम नाही आहे। देन लाईन मॅनेजर्स, म्हणजे हा व्यक्ती इथं असल्यामुळे काय, हे बाकीचे जी लोक आहेत, ओके, मॅनेजर्स वगैरे ह्यांच्यावरचा बर्डन थोडा कमी होतो, कारण हा बसलेला आहे इथं, त्याला त्याचाच पगार मिळतो, तर हा बसल्यामुळे बाकींचा बर्डन थोडा कमी होतो। बेटर डिसिजन्स होऊ शकतात, आपण स्टाफ अथॉरिटी अलोकेट केल्यामुळे काय होतं, डिसिजन्स थोडे चांगले होऊ शकतात, कारण हा व्यक्ती स्टडी करूनच ॲडवाइस देणार आहे, हवे तर तीर सोडणार नाही आहे, तो अगदी सगळ्या गोष्टींचा स्टडी करूनच तुम्हाला योग्य डिसिजन देणार आहे, त्यामुळं रिझल्ट बेटर असणार आहेत। देन युनिटी ऑफ कमांड आहे, पुन्हा आपण बघतो लाईन अथॉरिटी असल्यामुळे युनिटी ऑफ कमांड अगदी योग्य डिसिप्लिन वेने मेंटेन केली जाते। फ्लेक्झिबल आहे विथ कम्पेअर्ड टू फंक्शनल ऑर्गनायझेशन। जर आपण आपण मगाशीच म्हटलं की ह्याच्यामध्ये जे ॲडव्हान्टेजेस आहे, दोन्ही ऑर्गनायझेशनचे ॲडव्हान्टेजेस आहे, तो फंक्शनल ऑर्गनायझेशनचे ॲडव्हान्टेजेस पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात, त्यामुळे हा फ्लेक्झिबल आहे। देन वेस्टेज ऑफ मटेरियल, मॅन, मशिनरी कमी होतो ह्याच्यामध्ये सुद्धा, आणि क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आपण इम्प्रूव्ह करू शकतो, कारण आपल्याकडे एक लीगल ॲडवायझर आहे, आपल्याकडे एक स्टाफ अथॉरिटी असल्यामुळे वी कॅन डेफिनेटली इन्क्रीज अवर क्वालिटी ऑल्सो, ओके। डिसएडव्हान्टेजेस आपण बघूया। ह्याच्यामध्ये थोडंसं ह्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज अँड अथॉरिटी ज्या डेलिगेट केलेल्या आहेत त्या थोड्या क्लिअर कट नसतात, की नेमकी काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत काय, कारण हा मध्ये आहे बसलेला, त्यामुळे नेमकी आम्हाला काय करायचं कसं करायचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं। देन थोडंसं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं ह्याच्यामध्ये, भांडणाची शक्यता वगैरे पण असू शकते जर तुमचं डिसिजन एक नाही झालं तर, म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये जर डिसिजन एक नाही झालं, एक मत नाही आलं तर थोडेसे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात। देन इथं थोडंसं कसं आहे, स्टाफ अकाउंटेबल नसल्यामुळे मी तो जबाबदार कशाला नसल्यामुळे थोडंसं ते काम परफेक्ट करेल की नाही याची आपण काही शाश्वती देऊ शकत नाही आहे। सो दीज आर द सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर। आता हा ॲप्लिकेबल कुठं आहे, हा ॲप्लिकेबल टू मीडियम अँड लार्ज स्केल इंडस्ट्रीसाठी ॲप्लिकेबल आहे, ओके। म्हणजे इट इज मोस्टली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजसाठी हा ॲप्लिकेबल होतो। अदर इंटिमेट नेचर ऑफ म्हणजे ह्याच पद्धतीचे ऑटोमोबाईल इंडस्ट्री टाईपचेच इंडस्ट्रीमध्ये हा ॲप्लिकेबल होऊ शकतो, मीडियम अँड लार्ज दोन्ही टाईपच्या इंडस्ट्रीजमध्ये हा ॲप्लिकेबल होतो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर। सो वन्स अगेन लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन इट हॅज ॲडव्हान्टेज ऑफ बोथ, दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस आहेत, लाईन मिलिटरी अँड स्कॉलर ऑर्गनायझेशन प्लस फंक्शनल ऑर्गनायझेशन दोन्हीचं ॲडव्हान्टेज बघायला मिळतं। अथॉरिटी सेम लाईन ऑर्गनायझेशन सारखीच आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम सगळं तसंच, वरचा अधिकारी खालच्यावर कंट्रोल ठेवतो। पण ह्याच्यामध्ये जो स्टाफ अथॉरिटी एक आपण नेमला गेलेला आहे, तो स्टाफ अथॉरिटी जो आहे त्याचं काम आहे की तो ॲडवाइस आणि काउन्सिलिंग करू शकतो, पण त्याला बाकीचे कुठलेही अधिकार त्या लाईन अथॉरिटीमध्ये नसतात, ओके। सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, ओके। 3 टाईपचे हे ऑर्गनायझेशन आपण इथं बघितलेले आहे, गॉट इट।
सो दीज आर द टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. सो थँक्यू वन्स अगेन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट आर द स्टेप्स कम्स इन ऑर्गनायझेशन.